अनेकदा आपल्याला कल्पना असेल की निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्या सोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न, ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये. माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या 2 वर्षात, त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत की ज्या घोषित झाल्या परंतु प्रत्यक्षात आलेल्या नाहीये. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडासा एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय. मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा. त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे. माता भगिनींना तुम्ही हे जे काही देत आहात जरूर द्या, पण त्याच वेळेला परत एकदा सांगेन की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार, या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना नाहीत. जे काय आहे ते रेटून न्यायचं. हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजले तर वाजले नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे. गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये.